राज्यात मुख्यमंत्री कोण हे ठरलं। राज्याला दोन दोन उपमुख्यमंत्री सुद्धा मिळाले, पण विरोधी पक्षनेता कोण याचं कोडं मात्र अजूनही सुटलेलं नाहीये। महाविकास आघाडीतील कुठल्याही एका पक्षाकडे विरोधी पक्षनेता होण्याइतपत पुरेसं संख्याबळ नाहीये, तरी सुद्धा महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदाची मागणी होते। आज विधानसभेत यावरून जोरदार दावे प्रतिदावे करण्यात आले। नेमकं काय घडलं विधानसभेत आपण पाहूयात। महाराष्ट्राच्या विधानसभेत महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या इतकी कमी आहे की त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणंही कठीण आहे। तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली आहे। भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून याबाबतचे नियमही जाणून घेतले। महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार आहेत। विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण आमदारांच्या संख्येच्या तुलनेत 10% संख्या आवश्यक असते। महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान 29 आमदार असणं आवश्यक आहे। मात्र महाविकास आघाडीतल्या कोणत्याही एका पक्षाकडे एवढं संख्याबळ नाही। महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यायचं की नाही हा सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे। काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत विरोधी पक्षनेतेपद देण्याची विनंती केली आहे। सर्वसाधारणपणे कुठलाही विषय मांडत असताना मी बऱ्यापैकी अभ्यास करूनच मांडत असतो। मला माहित होतं की विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याकरता हे जे सदस्य संख्येची अडचण सांगितली जाते ही नियमामध्ये आणि कायद्यामध्ये कुठेही नाही आहे, आणि म्हणून मी विधिमंडळ सचिवांना पत्र देऊन विचारलेलं आहे की विरोधी पक्षनेता निवड करण्याकरता म्हणून कायद्यामध्ये तरतूद काय आहे, नियमांमध्ये तरतूद काय आहे। मला माहित आहे की त्यांच्याकडे उत्तर नाही, आणि काल देखील मी त्यांना भेटून विचारलं, परंतु त्यांच्याकडून अद्याप कुठलंही उत्तर मिळालेलं नाही। ती चर्चा झालेली नाही। चर्चा आम्ही बसून करू। सरकारला आम्ही काल भूमिका मांडलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही भेटलो, त्यांची सकारात्मक भूमिका आहे। ते एकदा झालं तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये काढू मार्ग। मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे। त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे। तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट, जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार, परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं। आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना। विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं। अध्यक्षांचा अधिकार आहे तो, अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील। याआधी दिल्ली विधानसभेत संख्याबळ नसूनही भाजपला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं। 2015 सालच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे 67 आमदार निवडून आले। यावेळी भाजपला फक्त 3 जागा जिंकता आल्या, त्यामुळे भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळणं कठीण होतं। तरीही केजरीवालांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिलं। महाराष्ट्रात हाच दिल्ली पॅटर्न राबवल्यास महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं। मात्र महाविकास आघाडीतही यावरून मतभेद सुरू झाल्याची माहिती आहे। विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे, त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे राहावं अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे। त्यामुळे आता भाजपचे नेते महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद देणार का, आणि दिलं तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता नेमका कोण होणार हेच पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।